श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असताच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आणि बोलता बोलता माझ्याकडून असं होऊन गेलं की जून महिना मी बोलून गेले, पण एनर्जी आपली जी आहे ती जुलै महिन्यासाठी आहे. जुलै महिना पूर्ण तुम्हाला कसा जाईल ह्यावरती आपण बोलत होतो, आणि ही एनर्जी पूर्णपणे तुमच्यासाठी जुलै महिन्यासाठीच असणार आहे. सिंह राशीसाठी असणार आहे. सिंह राशीसाठी हा पूर्ण मंथ कसा जाईल हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या गुरूंची सेवा तुम्ही करताय त्या गुरूंची सेवेचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेले दिसत आहे. खूप मोठी टावर मुवमेंट या 16 दिवसामध्ये तर खूप त्रास झालेला आहे. या एका महिन्यामध्ये किंवा 6 महिने, हे 6 महिने तुम्ही खूप त्रासाचे भोगलेले आहेच ऑलरेडी, कारण शनी दोष तुम्हाला ऑलरेडी चालू आहे. पण तुमचं व्यक्तिमत्व पूर्ण प्युअर आहे आणि तुमचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य खूप स्ट्रॉंगली तुम्ही फेस करताय. 7 स्टार तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू आहे, तरी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी फेस कराव्या लागतात. पण ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यातलं टेन्शन, डिप्रेशन नाहीये, हे दुसरीकडून चालून येतं. तुमच्या पार्टनरकडून असेल, तुमच्या घरातल्यांच्याकडून असेल, किंवा न करता धरता कोणतीही गोष्ट अचानकपणे अंगलट येते. अशा काही गोष्टी तुमच्या सोबत घडत आहेत आणि घडलेल्या आहेत, आणि ते या महिन्यामध्ये तुम्हाला आता म्हणजे जे होऊन गेले ते जर तुमच्याशी मॅच होत असेल तर सिंह राशीसाठी इथून पुढची एनर्जी तुमच्यासाठी असणार आहे. अजून असं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक लेडीज आहे जी खूप सपोर्ट करत आहे, तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरं असं आहे की तुम्ही स्वतः एक मॅच्युअर आहात, खूप छान पद्धतीने स्वतःचं आयुष्य मेंटेन करत आहात, आणि तुमच्यामध्ये इतकी ताकद तुम्ही ठेवता की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुम्ही स्वतःहून पुढे पुढे जाण्याचा. आणि लिओ, स्वतः लिओचं कार्ड आलेलं आहे. स्वतः साक्षात एक लेडीज जी एका लिओचे त्याच्या जबड्यामध्ये, म्हणजे इंग्लिशमध्ये नाही सांगता येणार मला, पण जबड्यामध्ये जेव्हा हात घालते, तोंडामध्ये हात घालते, आणि तो तोंड जबडा फाडून त्याची शिकार करण्यासाठी ती तयार असते. ती स्त्री खूप शक्तिशाली असते, तेजस्वी असते, आणि ती तुम्ही आहात सिंह राशीसाठी. आणि तुमच्यात सगळ्या सगळ्या गोष्टी, सगळ्या आयुष्यात येणारं प्रत्येक संकट तुम्ही फेस करू शकाल, किंवा तुम्ही त्यामधून मार्ग काढू शकाल. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत, आणि नक्कीच की तुम्ही यातून मार्ग हे देखील तितकाच करताय. आणि स्वभाव सुद्धा तुमचा प्युअर आहे. तुमच्या मनामध्ये एक, आणि चेहऱ्यावरती एक, आणि ओठांवरती एक, अशा काही गोष्टी तुमच्या कधीच नसतात. जे हृदयात आहे तेच ओठांवरती तुमचं पहिल्यापासून शेवटपर्यंतचं वाक्य असतं. खोटं तुम्हाला पचत नाही, आणि समोरचा एखादा व्यक्ती जर तुम्हाला खोटं बोलला तर त्याचं तोंड तुम्ही आयुष्यभर बघणार नाही. असे तुम्ही व्यक्ती आहात. तुमचे व्यक्तिमत्व खूप छान आहे, तरी सुद्धा तुम्ही या 6 महिन्यामध्ये टावर मुवमेंट एक कसलं तरी टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेलं आहे. तर आता चालू महिन्यामध्ये तुमची एनर्जी काय सांगताना दिसत आहे हे आपण बघणार आहोत. ओके. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेली आहे, आणि आता सुद्धा त्या गोष्टीचा तुम्हाला खूप त्रास होतो आहे. आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक आयुष्यामध्ये पास्टमध्ये काही गोष्टी निघून गेलेल्या आहेत. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्या आयुष्यामध्ये टावर मुवमेंट येऊन गेले, त्याचा कुठेतरी या महिन्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होताना दिसतो, किंवा त्या गोष्टीवर तुम्ही विचार करताय, आणि त्या गोष्टींवरती तुम्ही खूप विचार करण्यापेक्षा महत्वाचं असं की तुम्ही त्या गोष्टींमुळे आयुष्य खूप स्टक झाल्यासारखं तुम्हाला वाटतंय, किंवा त्या गोष्टींमुळे तुमचं आयुष्य कुठेतरी विस्कटतंय, कुठेतरी बिघडतंय, तुमचं जीवनशैली कुठेतरी थांबते, वेगळी काहीतरी चलना तुमच्या आयुष्याला आलेली आहे, असं काही गोष्टी तुमच्या दिसतात. आणि महत्वाचं तुमचं पीठ पिक्चर तुमच्याबद्दल कट कारस्थान रचताना दिसतं आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला सतर्क राहायचं आहे. महत्वाच्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या नाहीयेत. मनातल्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला कोणाला शेअर करायच्या नाहीयेत. कितीही जवळचा व्यक्तित्व असेल तर तुम्हाला तुमच्या पर्सनल गोष्टी शेअर करायच्या नाहीये. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आलेली आहे. पण या महिन्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशनचा तुमच्यावरती कोणता परिणाम घडताना दिसतो हे आपण आता बघणार आहोत. थर्ड पार्टी सिच्युएशन का आलेली आहे? ओके. थर्ड पार्टी सिच्युएशन यासाठी आलेली आहे की तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती, किंवा तुम्ही तुम्ही जर सेकंड मॅरेज केलं असेल, किंवा तुमच्या आयुष्यात सेकंड व्यक्ती येणार असेल, किंवा तुम्ही विचार करत असाल, किंवा तुमच्या आयुष्यात थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुम्ही कंटाळून तुम्ही दुसरा निर्णय घेणार असेल, तर तो थर्ड पार्टी सिच्युएशन निर्माण करण्याचा एक वेगळा मार्ग असू शकतो. तो विचार तुम्हाला या महिन्यामध्ये सतावताना
आणि त्याचा त्रास होताना तुम्ही त्या गोष्टींवर विचार करत आहात हे सुद्धा दिसतंय. पण तो निर्णय तुम्हाला या महिन्यामध्ये घ्यायचा नाहीये. होता होईल तेवढं तुम्हाला स्टेबल राहायचं आहे या गोष्टींवरती. 6 नंबर तुमच्यासाठी या महिन्यामध्ये लकी असणार आहे. कारण मलाही माझीही सिंह रास आहे आणि खूप वेळ झाली मला 6 नंबर जो आहे खूप सकाळपासून इंट्युशन्स येत आहेत की 6 नंबरच्या आणि माझीही रास सिंहच आहे. आणि घोड्यावरच्या देवाला तुम्हाला नतमस्तक व्हायचं आहे. रविवार आहे तो तुम्हाला शुभ आहे. हिरवा रंग तुम्हाला परिधान करायचा आहे. डार्क चॉकलेटी मरून कलर तुम्हाला शुभ असणार आहे. रविवारी तुम्हाला देवाला फूल अर्पण करायचं आहे किंवा पानाचा विडा रविवारी आपल्या कुलदेवतेसमोर ठेवून आपल्या मनातली भावना व्यक्त करायची आहे. देवाला तुम्हाला तुमच्या मनातली भावना कोणतीही असेल, कोणतीही इच्छा तुम्हाला सांगायची असेल तर पानाचा इडा इडा असं खूप जणांना माहित नाही इडा म्हणजे काय. तर एक पान घ्यायचं, खाऊची पानं 2 घ्यायची, त्यावरती एक छोटी पूजेची सुपारी असते, तिची सुपारी ठेवायची, तांदूळ, अक्षदा व्हायच्या, फूल एक ठेवायचं आणि आपल्या मनातली इच्छा देवतेला, आपल्या कुलदेवतेला बोलायचं. जर तुम्हाला घोड्यावरचा देव असेल तर. तर तुम्हाला हे आपल्या देवासमोर ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातली एखादी गोष्ट व्यक्त करायची आहे. शक्यतो हे अमावास्येला तुम्ही केलं तरी अतिउत्तम. त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर बघायला मिळेल आणि गुरुवार तुम्हाला पाळायचं आहे. नॉन-व्हेज वगैरे खायचं नाहीये आणि त्या दिवशी तुम्हाला देवाची नित्यनेमाने सेवा करायची आहे. 6 नंबर जो आहे तो तुमच्यासाठी लकी असणार आहे. 6 नंबर 6 चं टायमिंग 6 लोक 6 व्यक्ती जे होईल ते 6 नंबर जो आहे तो तुम्हाला या महिन्यामध्ये चांगला लक्षात ठेवायचा आहे. आणि 3 नंबर जो आहे तो 3-3 हा घातक असणार आहे तुम्हाला. 3 नंबर, 3 व्यक्ती, 3 लोकं आणि अ, शेवटी होता होईल तेवढं 3 3 संपर्क जे आहेत ते तुम्ही होता होईल तेवढं या महिन्यामध्ये कमी करायचं आहे. त्यामुळे तुमची थर्ड पार्टी सिच्युएशन जी आहे, असं नाही की थर्ड पार्टी सिच्युएशन म्हणजे तुमच्या पार्टनरशी कनेक्ट असणारी एखादी व्यक्ती असावी, तसं नाहीये. थर्ड पार्टी सिच्युएशन म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा तिसरा व्यक्ती कोणीही असू शकतो, अचानकपणे तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. जर तुमच्या आयुष्यात नसेल, तर तो नवीन एंट्री करू शकतो. तुम्हाला ह्या गोष्टीची सतर्कतेने काळजी घ्यायची आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये येताना दिसते आहे किंवा येऊन गेलेली आहे. टॉवर मूव्हमेंट त्याबद्दल येऊन गेलेला आहे तुमच्यामध्ये. आणि दुसरं असं आहे की त्याबद्दल तुम्ही बॅलन्स नाहीये अजूनही व्यवस्थित त्या गोष्टीचा सतत विचार करून स्वतःला त्रास करून घेतायत. पण तो विचार तुम्हाला आता करायचा नाहीये. होता होईल तेवढं त्या गोष्टींवरती विरजण घालून तुम्हाला पुढच्या आयुष्याला सुरुवात करायची आहे. आणि 3 लोकांची संगत किंवा 3 नंबर, 3 व्यक्ती, काळा रंग, केसरी रंग आणि जांभळा रंग हा वेअर करायचा नाहीये या महिन्यामध्ये. आणि शनिवार हा तुमच्यासाठी अपशकुन आहे. या महिन्यामध्ये शनिवारी कोणतीच काम तुम्हाला करायचं नाहीये. चाकू, सुरी वगैरे असेल किंवा प्रवास असेल किंवा पावसात भिजणे असेल किंवा आभाळाच्या वातावरणात तुम्हाला बाहेर जाणं असेल किंवा जास्त विचार करायचा असेल, तर या महिन्यामध्ये तशा गोष्टी तुम्हाला होता होईल तेवढ्या टाळायच्या आहेत. पावसात जास्त भिजायचं नाहीये. भिजल्यानंतर तुम्हाला खूप काहीतरी अचानकपणे सर्दी, ताप, खोकला अशा काही गोष्टी तुम्हाला येऊ शकतो. तब्येत तुमची बिघडू शकते. या महिन्यामधले इंट्युशन्स तुमची क्लॅरिटी ही खूप छान दिसत आहे. आणि तुम्ही आहे का तुमचे पार्टनर आहेत हे मी नाही सांगू शकत. पण कारण खूप जणांची एनर्जी चेंज होत असते. हे तुमच्या पार्टनरवरती पण जाऊ शकतं, तुमच्यावरती पण असू शकतं. पण तुमच्यामध्ये एक थर्ड पार्टी सिच्युएशन पास्टमध्ये होऊन गेली, ज्यामुळे तुम्ही तुमचं सगळं विश्व सोडून त्या व्यक्तीसाठी समर्पण केलं. तुम्ही केलं असावं किंवा तुमच्या पार्टनरनं केलं असावं. पण हे तुमच्यामध्ये घडलेलं आहे. खूप जणांच्या बाबतीत हे झालेलं आहे आणि हे इंट्युशन्स इथे क्लिअर दिसत आहेत. आणि त्यामधून आता तुमच्या आयुष्यामध्ये नवीन सुरुवात होताना दिसत आहे. तुमच्यामध्ये तुमच्या हार्ट चक्र ओपन होत आहे. तुमच्यामधल्या सगळ्या निगेटिव्ह शक्ती बदलून तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह शक्ती येताना दिसत आहे. त्या सगळ्या एनर्जीज जर तुम्ही करंट एनर्जी म्हणून तुम्हाला जर खेचून घेतली किंवा मॅच करून घेतली, तर लवकरात लवकर तुम्ही या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी जर तुम्हाला मदत होईल आणि तुम्हाला या वाईट गोष्टीतून तुम्ही बाहेर पडण्यासाठी तयार व्हाल, सेटेबल व्हाल किंवा बॅलन्स व्यवस्थित लवकरात लवकर जेवढा होईल किंवा पास्टमध्ये झालेल्या गोष्टी तुम्ही जेवढं विसराल, तुम्ही जेवढं आठवत त्याच गोष्टी बसलात, तर काहीच उपयोग होणार नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्हाला विसरायच्या आहेत आणि सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला विरजण सोडायचं आहे आणि पुढच्या भविष्याला सुरुवात करायची आहे. ह्या महिन्याची तुमची करंट एनर्जी हीच राहणार आहे आणि ह्या महिन्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी होताना, त्रास होताना दिसणार आहे. तर हे एनर्जी आहे. वादविवाद टाळायचा आहे, चिडचिड करायची नाहीये. दुसरा समोरचं कितीही बोलला किंवा काही झालं, कारण सिंह राशीला ऑलरेडी शनी दोष आहे. चालून गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत. न काय करता धरता सगळ्या गोष्टी तुमच्या अंगलटी येताना दिसत आहेत. होता होईल तेवढं तुम्हाला शांत राहायचं आहे, धार्मिक राहायचं आहे, देवाची सेवा करायची आहे. देवाची सेवा नाही करता आली तरी चालेल, पण आपल्या कुलदेवतेची सेवा तुम्हाला करायची आहे. ते सुद्धा नाही झालं तरी स्वामी समर्थांचं फिरत फिरत जप जरी केलं किंवा श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी अतिउत्तम आहे. त्यात सुद्धा तुम्हाला
स्वामींची कृपादृष्टी तुमच्याकडे राहील आणि शनी दोष थोडा कमी होईल. तुम्हाला त्रास जो होतोय त्यातून कुठेतरी सावरण्याची शक्ती तुमच्यामध्ये क्रिएट होऊन जाईल आणि चिडचिड करायची नाहीये. समोरच्या व्यक्तीने कितीही त्रास दिला, कितीही वेदना दिल्या, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, चालून कोणते संकट तुमच्यावर आलं, ते तुम्हाला शांत घ्यायचं आहे. शांततेने सगळ्या गोष्टी पार पाडायच्या आहेत. अति रिएक्ट व्हायचं नाहीये. त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित हँडल केल्या किंवा ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या बॅलन्स व्यवस्थित केल्या, तर हा महिना तुम्हाला अतिउत्तम जाणार आहे. खूप छान जाणार आहे. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. कमेंट देखील भरभरून करा जेणेकरून तुम्हाला खूप छान याच्यापेक्षा छान अनुभव बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव.